So, hello dear students, welcome to our channel ओमकार फार्मा ज्ञान. ओमकार फार्मा ज्ञानवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत. त्यांच्या IMP क्वेश्चनबद्दल माहिती घेणार आहोत. तर आता आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले की फार्मसी ॲक्ट म्हणजे काय, तर फार्मसी ॲक्टचे IMP क्वेश्चन पाहिले, थोडीशी रिव्हिजन केली. तसेच आता आपण एक नवीन ॲक्ट केला आहे, तुम्ही थंबनेलमध्ये बघितला असेल आता, पॉयझन ॲक्ट. 2 दिवसापूर्वी आपण पॉयझन ॲक्टबद्दल थिअरी घेतली, त्याच्या बेसिसवर आपण त्याचे IMP क्वेश्चन तयार केले. तर आता तुम्ही IMP क्वेश्चन कोणते असतील, आपण कालच्या लेक्चरमध्ये म्हणलं 2, 3, 5 आणि 10 यांच्या संदर्भात माहिती घ्यायची. तर आता बोर्डवर काय लिहिलं आहे, 2 मार्क्स क्वेश्चन, 2 मार्काचे काय असतील. तर आता आपण टॉपिक छोटा असल्यामुळे जास्त क्वेश्चन निघत नाही त्याच्यातून, पण मेन कोणते निघू शकतात तेव्हा बोर्डवरच्या माध्यमातून आपण बघू. तर व्हॉट इज पॉयझन हा पहिला क्वेश्चन आहे. व्हॉट इज पॉयझन आणि डिफाईन पॉयझन, आणि हा क्वेश्चन स्पेसिफिक पॉयझन. तर आता या 2 क्वेश्चन कोणी म्हणाल एकच काय लिहायचं, एकच आवश्यकता. आता समजा व्हॉट इज पॉयझन म्हटलं तर पॉयझनमध्ये काय येते, सेल ऑर इम्पोर्ट करू शकतो वगैरे आपण ज्या गोष्टी टाकत असतो. त्यानंतर आपण सांगितलं की सप्टेंबर 1919ला हा ॲक्ट लॉन्च झालेला आहे. अशा जनरल गोष्टी टाकू शकतो, आणि याच्यामध्ये आपल्याला ना पॉयझन ॲक्टबद्दलच टाकायची माहिती. ते मी तुला यांचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल, त्यामध्ये या दोघांचं तुम्हाला समजून जाईल. नंतर मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन, राईट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉयझन ॲक्ट. हा ॲक्ट म्हणजे काय म्हणते, राईट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉयझन ॲक्ट. पॉयझन ॲक्टचे आपल्याला ॲक्ट काय आहेत, पॉयझन ॲक्टचा ऑब्जेक्टिव्ह काय याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्याच्यावर क्वेश्चन 2 मार्काला 100% पडण्याची शक्यता आहे. रेड डॉट करून ठेवला, हा म्हणजे रेड डॉट केलेला क्वेश्चन म्हणजे हा पडायची खूप शक्यता आहे. मी मागे पण म्हणले होते की आता आपण पॉयझन ॲक्ट विषयी माहिती घेणार आहोत, त्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी घडामोडी वगैरे होत असतात. त्यानंतर मग काय म्हणते की डिफाईन स्पेसिफिक पॉयझन, म्हणजे एक स्पेसिफिक पॉयझन काय असतं आपलं, स्पेसिफिक कोणते नाही, स्पेसिफिक पॉयझन कोणते. त्यानंतर आपण लिस्ट ए बघितली होती आणि लिस्ट बी बघितली होती, लिस्ट ए आणि लिस्ट बी. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की स्पेसिफिक पॉयझन काय असते याची डेफिनेशन आपण बघणार आहोत. त्यानंतर गिव्ह 2 एक्झाम्पल असतील पॉयझन, म्हणजे पॉयझन लिहायचे कशाचे, लिस्ट ए आणि लिस्ट बी. जी लिस्ट ए आणि लिस्ट बी आपण बघितलं मागच्या 2 लेक्चरमध्ये, त्याच्याविषयी त्याच्यातले 2 पॉयझन उठल्याचे, अकोनाइट, बेंजोडायजेपाम, बेलाडोना अशा वगैरेच्या सर्व गोष्टी लिहायच्या. त्यानंतर मग आता आपण काय म्हणते खाली 5 नंबरचा क्वेश्चन, हू हॅज द ऑथॉरिटी ऑफ ग्रँड अ लायसन फॉर सेलिंग ऑफ पॉयझन. म्हणजे आता त्यांचं काय म्हणलं, हू हॅजचा अर्थ हॅज द ऑथॉरिटी टू ग्रँड अ लायसन फॉर सेलिंग, म्हणजे अशा कोणत्या ऑथॉरिटी होत्या की त्या ऑथॉरिटी फॉर सेलिंग पॉयझन, म्हणजे पॉयझनचं सेलिंग करत असतात. तर थोडक्यात बघायला गेलं तर आता आपल्याला आपण जर बघलं तर ऑथॉरिटी कोणत्या असतात, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, जे की एक रेग्युलेट करते, एक इम्पोर्ट करतं. इम्पोर्ट आणि पोझिशन ऑफ सेल ऑफ एनी पॉयझन, ते आपण पॉईंटमध्ये बघितलं होतं. त्या दोन्ही ऑथॉरिटीचं नाव लिहून टाकायचं. त्यानंतर मग आता आपला लास्ट क्वेश्चन 2 मार्कामधला कोणता आहे, तो म्हणजे गिव्ह 2 प्रिकॉशन टू बी टेकन सेलिंग पॉयझन, म्हणजे कोणत्या 2 प्रिकॉशन पाळायचे की पॉयझन सेलिंग करण्यासाठी. इत्यादीचे आता आपण 6 क्वेश्चन बघितले. स्क्रीनशॉट काढायची तर काढून घेऊ शकता तुम्ही, स्क्रीनशॉट काढायची तर स्क्रीनशॉट काढू शकता. तर आता मेन गोष्ट जर आपण म्हटली तर आता आपण मोस्ट IMP क्वेश्चनच्या सिरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये आज आपण पॉयझन ॲक्टबद्दल माहिती घेतली, तुम्हाला पहिले सांगितलं. त्यामध्ये 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये पॉयझन, डिफाईन पॉयझन, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय पॉयझन ॲक्टचा त्याबद्दल ते क्वेश्चन IMP आहे. त्यानंतर स्पेसिफिक पॉयझन कोणता ते असतो इम्पॉर्टंट. त्यानंतर पॉयझन फॉर लिस्ट ए आणि लिस्ट बी साठी कोणता पॉयझन असतो ते पण आपण बघितलं. त्यानंतर कोणत्या 2 ऑथॉरिटी असतात, ग्रँड लायसन सेलिंग पॉयझन, आणि 2 प्रिकॉशन कोणत्या याबद्दल आपण माहिती घेतली. तर आता आपल्याला बोर्डवर काय लिहिलेले बघा की मोस्ट IMP क्वेश्चनमध्ये आजच्या आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत 3, 5 आणि 10 या मार्कामध्ये कोणते क्वेश्चन येऊ शकतात पॉयझन ॲक्टचे. तर बघा आता
सो तर आता पहिला क्वेश्चन काय विचार, लाईट इन डिटेल अबाउट ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ द पॉयझन ॲक्ट. सो तर आता काय म्हणलं की ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप ऑफ पॉयझन ॲक्ट. तर म्हणायचं काय झालं, तर आता आपण जे ऑब्जेक्टिव्ह शिकला पॉयझन ॲक्टचा, त्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली की पॉयझन ॲक्टच्या याच्यामध्ये सेल, इम्पोर्ट अँड पोझिशन ऑफ पॉयझन इन. त्यानंतर मग आता हे ऑब्जेक्टिव्ह बघितल्यानंतर मग आपल्याला स्कोप काय ते, म्हणजे पॉयझन ॲक्टचे स्कोप काय असतात ते लिहायचे. आपल्या नोट्समध्ये टाकलेला आहे क्वेश्चन, तर आपल्या नोट्स लवकरच येतील. त्यानंतर मग एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर ऑब्टेनिंग अ लायसन फॉर सेल ऑफ पर्सन. म्हणजे अशी कोणती प्रोसिजर आहे फॉर ऑब्टेनिंग अ लायसन, जे लायसन असतं ऑब्टेन त्यांना दिलेलं, ते फॉर सेल ऑफ पॉयझन. लायसनचं काय काम असते सेल ऑफ पॉयझनमध्ये, सरळ. तर डिस्कस द पॉवर ऑफ लायसनिंग ऑथॉरिटी अंडर द पॉयझन ॲक्ट. या क्वेश्चनला मी करतो स्टार मार्क. हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बाकी क्वेश्चनपेक्षा. यातमध्ये काय असते की लायसन ऑथॉरिटीला कोणतं असते, सर बघायला गेलं तर पॉवर कोणती दिली आहे लायसन ऑथॉरिटीला, की त्यांनी डायरेक्ट का आपल्याला बोलायचं गेलं तर पॉयझन ॲक्टबद्दल म्हणजे ॲक्शन घेऊ शकतात पॉवर. तर स्टेट गव्हर्नमेंट SG आणि CG सेंट्रल गव्हर्नमेंट, या दोघांना ऑथॉरिटीला आपण दिलेली असते. याबद्दल आपल्याला बघायला लिहायचं, ते आपल्या नोट्समध्ये आपण टाकून देतो. त्यानंतर राईट द पोजेशन ऑफ फॉर सेल, ताब्यात घ्यायचा सेल अँड सेल ऑफ एनी पॉयझन, जे प्रतिबंध घातलेले असतात किंवा मग त्यांना ताब्यात घ्यायचं असते किंवा विकायचं असते, अशाबद्दल आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यानंतर राईट द इम्पोर्ट ऑफ पॉयझन. इम्पोर्ट ऑफ पॉयझन कसं होते याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे, त्याच पॉईंटचं लिहायचं आहे. सो लास्टला काय की ऑफेन्स अँड पेनल्टीज. सो तर आता ऑफेन्स अँड पेनल्टीजमध्ये आपण चार्ट वाईज म्हटलं होतं, त्याचं चार्ट वाईज यूज होतं. सो तर आता आपल्याला मेन मुद्द्याकडे बघायचं की आता आपण 2 मार्काचे, 3 मार्काचे, 5 मार्काचे आणि 10 मार्काचे या तीनची बद्दल माहिती घेतली. यामध्ये जास्त मोठा चॅप्टर नसल्यामुळं आपल्याला कमी प्रमाणात आपण हे केलेलं आहे. कमी प्रमाणामध्ये आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. ह्याच्यामध्ये IMP क्वेश्चन पण भरपूर येतात, 5 मार्काला पण येऊ शकतात, 7 मार्काला पण येऊ शकतात. सो तर आता आपल्याला लेक्चर सिरीज संपलेली आहे. लवकरच आता आपण MCQ आणणार आहोत. PPT स्वरूपामध्ये MCQ असतील, ते PPT स्वरूपातले MCQ पण आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 20 असतील, कुठं 30 असतील, हे आता आपले किती MCQ निघतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते, याच्याबद्दल पण आपल्याला माहिती घ्यायची. त्यानंतर एक गोष्ट सांगायची झाली तर उद्यापासून आपला ड्रग अँड मॅजिक रेमेडी 1954 अँड रूल्स 1955 यावर व्हिडिओ येणार आहे. उद्यापासून आपण नवीन चॅप्टरची सुरुवात करणार आहोत. जरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून आपण PJ फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स सारखे अजून भरपूर विषय शिकू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. थँक्यू.